आज आम्ही निघालो होतो तुळजापूरच्या पवित्र नगरीतून, जिथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि मन शांत समाधानाने भरून आलं. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर भक्तिभावाने भरलेल्या मनाने आता आम्ही निघालो आहोत आणखी एका पवित्र स्थळाकडे, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीकडे. अक्कलकोट या ठिकाणी जात असताना मध्येच एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आम्हाला दिसला. आम्ही कुठेही न थांबता आम्ही पोहोचलो होतो डायरेक्ट अक्कलकोट या ठिकाणी. अक्कलकोट नगरीमध्ये पोहोचतात वातावरण वेगळंच जाणवत होतं. गल्लीबोळात भक्तिभाव, मंदिराजवळ रांगेत उभे असलेले भाविक आणि सर्वत्र घुमणारा जय जयकार म्हणजे अक्कलकोट महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या ठिकाणी गर्दी एवढी होती, तो बाजूने गाड्याच गाड्या. आमच्या गाडीला पुढे काही जात येत नव्हतं. चला म्हटलं आता मंदिर जवळ आले आहे म्हणून पटापट सर्वांनी खाली उतरून घेतले आणि ड्रायव्हर भाऊला म्हटलं गाडी पार्किंगला लावून टाका. निघालो आणि आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. जसं जसं मंदिराजवळ येत होतो तशी तशी गर्दी वाढतच जात होती. या ठिकाणी आलो तर फक्त कानावरती एकच नाव होतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अश्विनी, मी, शिव आणि आम्ही सर्वजण आता रांगीमध्ये लागलो होतो. जिकडे तिकडे फक्त महाराजांच्या मूर्त्या दिसत होत्या आणि महाराजांच्या समोर मंदिरासमोर जत्रा खूप भरलेली असते. आता पोहोचलो होतो आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरापाशी. पण या ठिकाणी आल्यावरती आम्हाला म्हणजे महिला मंडळ आमच्या सोबत होत्या ना, तर महिला मंडळांना आधी सोडण्यात आले. म्हणजे महिला मंडळ एका बाजूला आणि पुरुष मंडळ एका बाजूला. मग आम्ही सरळ पोहोचलो वटवृक्ष स्थळाकडे, जिथे श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तभावपूर्ण नजरेने दर्शन घेतले आणि मनात समाधान अनुभवला. गर्दी खूप होती म्हणून शिवला मी खांद्यावरती घेतलं. भरत, शालिक, गणेश आणि मी आम्ही सर्वजण आता महाराजांच्या ज्या ठिकाणी समाधी होती त्या ठिकाणी पोहोचलो होतो. या ठिकाणी फक्त एकच नाव गुंजत होते, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पटापट महाराजांचे दर्शन केलं आणि निघालो बाहेर. पुढे आलो तर महाराजांची मूर्ती एका ठिकाणी मंदिरात ठेवलेली होती. चला म्हटलं या ठिकाणी सुद्धा आपण पटापट दर्शन करून घेऊया. शालिक, सार्थक आणि मी शिव मस्तपणे दर्शन केलं आणि आम्ही सर्वांनी फोटो सुद्धा काढले. मंदिराच्या बाहेर आलो तर आम्ही महिला मंडळाची वाट बघत होतो. मग दिसली ना अश्विनी आणि अश्विनीच्या मागे सर्व महिला मंडळ. चला म्हटलं आता भूक लागली होती. गणेश आणि मी सोबत, भरत आणि शालिके सोबत. आमची उकाऊक झाली होती म्हणून गणेश आणि आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलो. दुसऱ्या ठिकाणी शालिक आणि भरत हे जेवायला बसले. पटापट जेवण करून आम्ही निघालो होतो. या ठिकाणी शिवला एक गाडी घेतली. ज्या ठिकाणी गाडी पार्किंगला केली होती त्याच्या थोड्या अलीकडे महाराजांची कलाकृती म्हणजे एका छानसा पुतळा या ठिकाणी होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मुलांनी आम्ही सर्वांनी या ठिकाणी मस्तपणे फोटो काढून घेतले. आता पोहोचलो होतो गाडी पार्किंग मध्ये. भरत आणि शालिक हे आधीच आलेले होते. तर या अक्कलकोट या ठिकाणची पार्किंग आहे बरं का. चला मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पंढरपूर विठू माऊली यांचे दर्शन घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून ठेवा. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. राम कृष्ण हरी.